मॅडम, गटनेत्या म्हणून तुम्ही या सभागृहामध्ये अनेक मुद्द्यांवर आज तुमचं मत मांडलं. सभागृहातल्या तुमच्या नगरसेवकांच्या वतीने तुम्ही बाजू मांडली. संपूर्ण जी निवड प्रक्रिया होती सभापती निवडीची, त्याबाबत आपलं काय भूमिका काय आहे? सर्वप्रथम जसं बंडू साहेबांनी सांगितलं की कणकवलीच्या इतिहासातला हा काळा दिवस आहे. सभापती निवड ही त्यासाठीच असते की प्रत्येक सदस्याला त्याचा अनुभव घेता यावा, काय प्रक्रिया असते, काय कशा पद्धतीने आपण कामकाज करू शकतो हे एकटा नगराध्यक्ष इफिशियंटली करू शकत नाही. त्याच्यामुळे सर्व सभासदांना ते डिवाईड करून दिलेलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जर तुम्ही बघितलं तर 17पैकी 9 जे नगरसेविका आहेत ह्या महिला आहेत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की महिला बाल कल्याण ही जी समिती आहे ती तर झालीच पाहिजे होती, कारण त्याच्या निमित्ताने आपण वेगवेगळ्या महिलांना वेगवेगळ्या स्वरूपाचं आपण त्यांना आपण देत असतो. म्हणजे उद्योगधंदे असतील किंवा काही जे आहेत विषय महिलांचे बचत गट आहे, हा लाभ वेगवेगळे मिळवून देत असतो. तर माझं म्हणणं होतं की ती जी समिती आहे ती व्हायला पाहिजे होती आणि त्यांनी कोणत्याच समिती नको असं म्हटल्यामुळे आम्हाला ते मान्य नव्हतं. पण त्यांनी ईश्वर चिठ्ठीद्वारे त्यांचा जो आहे पीठासन अधिकाऱ्यांनी तो निर्णय दिलेला आहे. त्याचबरोबर मला वाटतं की ह्याच्यात नगराध्यक्षांचा मुख्य रोल होता. त्यांनी ह्याच्यावर आम्हाला मतदान करायला पाहिजे होतं, पण त्यांनी तसं केलं नाही. म्हणजे त्यांना दुसरं कोण नको आहे आपल्या व्यतिरिक्त असं त्याच्यातनं दिसून येतं. स्थायी समितीच्या एकूण 5 सदस्यांपैकी 3 सदस्यांमध्ये तुमच्या गटाला 2 सदस्य संख्या देण्याला नगराध्यक्ष राजी झालेले, त्यांनी तसं बोलून दाखवलेलं. तर त्याबाबत आपण ती ऑफर नगराध्यक्षांची का स्वीकारली? त्यांनी सगळ्यांनी 5 संख्या ठरवलेली होती. 5मधले 2 म्हणजे 3 तेच असणार होते. म्हणजे त्यांना काय करायचंय, करून घ्यायचंय, आपल्याला जे काय करायचं आहे ते फक्त नॉमिनल म्हणून दाखवायला आम्हाला ती 2 संख्या ते देत होते. तर ते आम्हाला मान्य नव्हतं. चुकीची समिती गठीत.